जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात घेणे काळाची गरज. प्रमोद पाटील. आजच्या स्पर्धात्मक व संगणक प्रधान युगात केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. मात्र या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याचे मत रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले. दिव्यांगांना त्यांच्या घरी जाऊन शासनाची मदत व योग्य मार्गदर्शन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अध्यक्षीय भाषणात ठामपणे सांगितले. नवीन वर्षाच्या निमित्ताने सहारा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य कबनूर यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना कुबड्या, वॉकर, हातातील स्टिक आदी उपयुक्त साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना प्रमोद पाटील यांनी शासन योजना असल्या तरी त्यांची माहिती व अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणारी यंत्रणा आवश्यक आहे. सहारा फाउंडेशन हे कार्य प्रभावीपणे करत आहे असे गौरवोद्गार काढले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी किशोर पाटील यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की शासन दरबारी योजना राबविल्या जात असल्या तरी दिव्यांगांना वेळेवर माहिती व योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. सहारा फाउंडेशनमार्फत वैयक्तिक लाभाच्या वस्तू विनामोबदला दिल्या जात असून हे कार्य प्रशंसनीय आहे. उद्योजिका सौ अनिता गभाले यांनी दिव्यांगांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकत अनेक दिव्यांग जन्मतःच शारीरिक मर्यादांशी झुंज देत असतात. अशावेळी त्यांना सहकार्याची गरज असते, जी सहारा फाउंडेशनसारख्या संस्थांमुळे मिळते. इतर सामाजिक संस्थांनीही हा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमात हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा सनदी, कबनूर ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे, अपंग संघटनेचे नंदा चंदुरे, दादासो कांबळे, डॉक्टर मुस्कान शेख सनदी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमास महेश कांबळे, सचिन सुतार, रहीम शेख, महम्मद पाशा, आपासो गोकावी, पत्रकार प्रकाश वीटकर, रिजवाना मकानंदार, सुखदेव भोसले, राजू पट्टणकोडी, सुधाकर महाडिक तसेच लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत परवेद सनदी, प्रास्ताविक पापालाल सनदी, आभार उमेश जाधव यांनी मानले, तर सूत्रसंचालन मोहन नाईक सर यांनी केले. प्रतिनिधी सौ वंदना कोरे. भिंतीपर्यंत माणूस शोधतो मी, माणसाच्या गर्दीतच माणूस शोधतो मी. तर हल्ली 2025 सालामध्ये किंवा हल्लीच्या जगात पाहिलं तर सगळीकडे माणसाची गर्दी आहे आणि ते माणसाच्या गर्दीत माणूस पण कुठेतरी हरवलं आणि या हरवलेल्या माणुसकीला नवी ऊर्जा, नवी दिशा देण्याचं काम 2011 पासून ते आज साधारणतः 1 तासापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला. त्या सहारा फाउंडेशननं 9 वर्षांनी जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचा आत्मसन्मान जोपासण्यासाठी नवीन वर्षात एक वेगळा फायदा काय केले त्याच्यासाठी माझ्यासाठी काम करणारे लोक ही माझी आपण बांधव जरी असली तरी कुठेही कमी न लेखा पुढे जायला पाहिजे. आणि खरंच त्या काळामध्ये मला आमच्या काँग्रेस कमिटीचे लाभोचे दादासो कांबळे साहेब, दादा साहेब तसेच त्यांची सर्व टीम हे सगळे भेटले आणि खरंच त्यांनी मला इतकं त्या काळात प्रोत्साहन दिलं. आपण असं दे की हे काम करू शकतो. सुरुवातीला मला असं वाटायचं मी लेडीज आहे, इकडं जाऊ का तिकडं जाऊ, काय करू. पण त्या संस्थेने मला एखाद्या आत्मविश्वास दिला आणि सर्वात प्रथम आमच्या गावातील मी बेंकिंगची गावची आहे, आहे तर त्या गावामध्ये अक्षरशः आम्हाला पेन्सेट हा शब्द वापरण्यासाठी आहे माहीत नव्हतं. पण या टीमने मला खूप माहिती दिली आणि मी त्या काळामध्ये मला वाटतं 2009 मध्ये सर मी 18 लोकांची पेन्सेट सुरू केली शिरोळ तालुक्यामध्ये हे करून. तर मी असं संपूर्ण जगामध्ये ज्या कॅलेंडर वर्ष
संबोधन जातं त्या कॅलेंडर वर्षाने संपूर्ण जग चालत आले असे त्या कॅलेंडर वर्षाच्या नवीन आज पहिल्या दिवसाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण की साधना फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आमचे वडील त्या ठिकाणी आवर्जून असतो. सहारा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले असो, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या वर्षातून अनेक उपक्रम या सहारा फाउंडेशनच्या वतीनं संदीप कुटुंबी व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. कारण म्हणजे फाउंडेशन कमर गावातील एकमेव फाउंडेशन असे आहे. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.